नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जीवा रिपोर्ट पाहत असतो आणि त्यातील फोटो पाहूनच त्यातील आपल्या बाळाला पाहूनच समाधान मानत असतो. परंतु त्याचवेळी नंदिनीला जीवाची घालमेल समजते, त्याला होणारा त्रास समजतो आणि म्हणूनच नंदिनी जीवाला म्हणते, जीवा तुम्ही बाळाला फील करू शकता. तर जीवाला हे ऐकून आश्चर्यच वाटलं. जीवा म्हणतो काय? तर नंदिनी म्हणते हो, तुम्ही बाळाला नक्कीच फील करू शकता आणि का नाही करणार, तो तुमचा हक्क आहे. तुम्ही बाळाचे बाबा आहात, त्यामुळे अगदीच तुम्ही तुमच्या बाळाला फील करू शकता. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून आर्या मात्र खूप खुश होते. तर नंदिनी जीवाचा हात हातात घेते आणि म्हणते, द्या हात द्या, मी तुम्हाला आज तुमच्या बाळाचा स्पर्श जाणवू देणारच आहे. असं म्हणत आता नंदिनी जीवाचा हात पुढे घेऊन येत असते आणि त्यावेळी मात्र आर्या खूप खुश असते. आता नंदिनी जीवाचा हात आर्याच्या पोटावर ठेवते, परंतु त्या अगोदर तिने खाली आपला हात ठेवलेला असतो. आपल्या हातावरच तिने जीवाचा हात ठेवलेला असतो. आता आर्या इतकी खुश असते, ती डोळे उघडून पाहते, तर इथे मात्र नंदिनीने शेवटी आपल्या हाताच्या वर जीवाचा हात ठेवलेला असतो. हे पाहून आर्या मात्र खूप चिडलेली असते. आर्याला हे अजिबात आवडलेलं नसतं. आर्या रागानेच नंदिनीकडे पाहते. तर त्यानंतर नंदिनी आणि जीवा आपल्या बाळाचा स्पर्श अनुभवत असतात आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवा दोघांनाही बाळाचा स्पर्श अनुभवता येतो. बाळाचा स्पर्श त्यांना जाणवतो. आता मात्र जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो. जीवा इतका खुश असतो की त्याला काय बोलावं काहीच कळत नाही. आनंदाने जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी आज मी माझ्या बाळाचा स्पर्श अनुभवलाय, आपलं बाळ. तर त्यावेळी नंदिनी म्हणते, हो जीवा. आता दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू असतात. तर त्यावेळी नंदिनी आर्याला म्हणते, आर्या थँक्यू सो मच, हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं आहे. आज तुझ्यामुळे हा आनंद आम्हाला पाहायला मिळाला आहे आणि यापुढे तू स्वतःची आणि बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घे. आर्या आत्तापर्यंत तू काळजी घेतलीच आहेस, परंतु यापुढे अजून काळजी घ्यावी लागेल. प्लीज काळजी घे हा. तर आर्या म्हणते हो. नंदिनी जीवाला म्हणते, चला आता आपण निघूयात का? तुम्ही एक काम कराल का, मला आनंद निवासला सोडा. जीवा म्हणतो हो. तर त्याचवेळी आर्या नाटक करत म्हणते, चला मला सुद्धा क्लिनिकला निघायचं आहे. अरे बापरे, पण माझी कार तर सर्व्हिसिंगला दिली आहे, मग काय करू, कॅब बुक करू का? असं म्हणत आर्या कॅब बुक करायला घेते आणि म्हणते, पावसा पाण्याची कॅबही बुक होत नाही, राहू देत, रिक्षाच बुक करते, रिक्षानेच जाईन. असं म्हणत आर्या एकटीच बडबडत असते आणि ती रिक्षा बुक करायला घेते. तर त्याचवेळी नंदिनी जीवाला म्हणते, जीवा ऐका ना, मला काय वाटतं? तर जीवा म्हणतो, मलाही तेच वाटते, तू बोलतेस ना तेच मलाही वाटते की आपण जाता जाता आर्याला हॉस्पिटलला ड्रॉप करूया. तर जीवा आणि नंदिनी आर्याला घेऊन जायचं ठरवतात. आर्या म्हणते, नाही नको, कशाला, मी जाईन ना, मी रिक्षा बुक करते आणि जाते. तर त्यावेळी नंदिनी आर्याला म्हणते, अगं वेडी आहेस का, तू दोन जीवांची आहेस आणि या अवस्थेत स्वतःसोबत बाळाचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे आणि आम्ही तुला असं जाऊ देऊ का? नाही, तू आमच्यासोबत चल. आर्या म्हणते, नाही नको. जीवा म्हणतो, आर्या प्लीज, या अवस्थेत आम्ही तुला रिक्षाने जाऊ देणार नाही, त्यामुळे तू तयार हो, तोपर्यंत मी बाहेर उभा आहेच. नंदिनी तू तिला घेऊन ये. असं म्हणत जीवा आता तिथून निघून जातो आणि आर्या तयार होण्यासाठी रूमच्या दिशेने निघालेली असते. आता आर्या पुढे येऊन जरा थांबते, नंदिनीकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, नंदिनी आज तू जीवाला माझ्या पोटावर हात ठेवू दिला नाहीयेस, पण आता बघ मी तुझी जागा कशी घेते. असं म्हणत आता आर्या तयार होण्यासाठी निघून जाते. तिकडे नंदिनी आपल्या बाळाचे सोनोग्राफी रिपोर्ट पाहत असते आणि त्यातील आपल्या बाळाला पाहून तिचा आनंद काही गगनात मावत नसतो. ती खूप खुश असते. तर दुसरीकडे जीवा आर्या आणि नंदिनी या दोघींचीही वाट पाहत असतो आणि तो मोबाईल पाहत असतो. तर आता आर्या नंदिनीच्या अगोदर तयार होऊन बाहेर येते आणि नंदिनी येण्या अगोदरच आर्या जीवाचा लक्ष नसतानाच पुढच्या सीटवर बसते. तर त्यावेळी आता नंदिनी सुद्धा येते आणि नंदिनी पुढचा दरवाजा उघडणार, परंतु पाहते तर आर्या बसलेली असते. आता जीवाही पाहतो आणि जीवा आर्याला म्हणतो, आर्या अगं तू पुढे का बसली आहेस? तर त्यावेळी आर्या म्हणते, मी तर नेहमीच पुढे बसते. तर जीवा म्हणतो, हो, परंतु तू आता प्रेग्नेंट आहेस ना, त्यामुळे तू मागच्या सीटवर बस ना.
तर नंदिनी म्हणते हो अगं तू प्रेग्नेंट आहेस त्यामुळे तू मागच्या सीटवर बस. तर आर्या म्हणते नाही नको मला पुढेच बसायला आवडतं. जीवा म्हणतो पण सीट बेल्ट लावताना प्रॉब्लेम येणार की नाही, त्यामुळे जा तू मागे बस, चल 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 तू मागे बस. तर त्यावेळी नंदिनी दरवाजा उघडते आणि शेवटी आर्याचा नाईलाज होतो. आर्याला मागे जाऊन बसावं लागतं. आता जीवा नंदिनीला पुढे बसायला सांगतो आणि नंदिनी दरवाजा लावणार तर जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो थांब, तू नेहमी दरवाजा लावत असताना ओढणी तशीच बाहेर असते, मी लावू का असं म्हणत जीवा स्वतःहून आता दरवाजा लावत त्यानंतर नंदिनीचे केस व्यवस्थित करत असतो. आणि हे पाहून इथे मात्र आर्याचा चळफळाट होत असतो. आर्याला हे अजिबातच आवडत नसतं. तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी अगं मी काय म्हणतो, तू गाणी लावतेस का. नंदिनी म्हणते हो मी तर आता आर्याला विचारणारच होते की गाणी लावूयात का, कारण आर्या ज्यावेळी पुढे बसते ना त्यावेळी ती गाणी लावते, मग कदाचित तिला गाणी आवडत असतीलच ना. जीवा म्हणतो बरं ठीक आहे, मग तू एक काम कर रेडिओ लाव, रेडिओवर खूप छान गाणी असतात. नंदिनी म्हणते बरं ठीक आहे. आता नंदिनीने रेडिओ प्ले केल्यावर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे गाणं ज्यावेळी लागतं त्यावेळी या गाण्याच्या ओळीसुद्धा नंदिनी म्हणू लागते. आणि हे सगळं काही नंदिनी आर्याला अनुसरून बोलत असते. आणि आर्याला मात्र हिचं वागणं अजिबातच आवडत नसतं. आर्या या दोघांकडेही रागाने पाहत असते. नंदिनीने सतत जीवाच्या आणि आपल्यामध्ये येणं हे आर्याला पटत नसतं आणि म्हणूनच आर्याला नंदिनीचा खूप राग येत असतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं वसू आता रम्याला म्हणतात 16 ऑगस्टला नक्की काय आहे. तर त्यावेळी रम्या म्हणते ही काव्याची मेन्सची एक्झाम आहे. आता मात्र वसुआत्यांना काही हसू आवरत नाही. रम्या वसुआत्यांना विचारते आई आता हसायला काय झालं. तर वसुआत्या म्हणतात रम्या 16 हा अंक ऐकला ना की मला नुसत्या आनंदाच्या उकळ्या फुटतात, मला ते सगळे क्षण आठवतात. रम्या अगं तुला आठवतंय ना 16 डिसेंबर, मागच्या वर्षी 16 डिसेंबरला आपण काय धमाका केला होता तो. तर रम्या म्हणते हे बघ आई आता ही वेळ जुन्या गोष्टी आठवण्याची नाहीये, ही बघ ना स्वतःचा चेहरा जरा आरशात बघ ना. असं म्हणत रम्या वसुआत्यांना आरशासमोर उभं करते आणि म्हणू लागते बघितलंयस ना नीट बघ 16 डिसेंबर, गेल्या वर्षीचा 16 डिसेंबर, त्यानंतर आपण काही केलंय का, नाही काही नाही. ती काव्या लग्न करून या घरात आली, आता ती प्रेग्नेंट आहे. ती प्रेग्नेंट राहिल्यापासून आपण काही केलेलं नाही, आपण काही करूच शकलो नाही आहोत. आठवतंय ना तुला. आई अगं कळतंय का तुला, बघता बघता तिला 7वा महिना लागला आणि उद्या जर ती IAS झाली आणि त्यासोबत आईसुद्धा झाली ना तर मग सगळं संपलंच, आपल्या हातून सगळं निसटून जाणार आहे. अगं जर तसं काही झालं ना तर मग या घरातील सर्वच जण तिला अगं डोक्यावर घेऊन नाचतील आणि तो पार्थ तो तर तिला मकरातच बसवेल. रम्या या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते नाही नाही आई असं होऊन चालणार नाही. असं जर झालं ना तर मग माझ्या हातात काहीच राहणार नाही. नाही आता आपल्याला काहीतरी करावं लागेल, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल. ती यावर्षी सुद्धा परीक्षेला बसली नाही पाहिजे. तर वसुआत्या म्हणतात रम्या असं कसं शक्य आहे, अगं तिने किती अभ्यास केलाय हे तू बघितलंयस ना. आता रम्या या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते अभ्यास, मी पण अभ्यास केला होता आई, आठवते का तुला, मी सुद्धा अभ्यास केला होता. पण त्याचवेळी बाबा गेलेत आणि बाबांचं श्राद्ध होतं, त्यावेळी खूप सारे पाहुणे घरी आले होते. सर्वजण भेटायचे, रडायचे आणि सगळेजण फक्त बाबांबद्दल प्रश्न विचारायचे आणि बाबांच्या आठवणी या व्यतिरिक्त घरात काहीच चालू नव्हतं. परंतु त्या अवस्थेत सुद्धा मी परीक्षा द्यायला गेली. पेपर एकदम सोपा होता. परीक्षेतील पेपरवर असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला येत होती, सगळं मला माहीत होतं. पण माझ्या डोक्यात फक्त बाबांचे विचार होते. बेल वाजली आणि हातून पेपर काढून घेतला गेला आणि त्याच विषयात मी नपास झाले. कारण पेपर कोरा होता. प्रश्नांची उत्तरं येत असून सुद्धा मी काहीच लिहू शकले नाही, कारण डोक्यात फक्त बाबांचा विचार होता. आता हे सगळं बोलत असताना वसुआत्याने खूप वाईट वाटतं. त्यांच्याही डोळ्यात अश्रू असतात, त्यांचेही डोळे पाणावतात. तर त्यावेळी रम्या म्हणते यातून काय शिकलो आपण. आता मात्र वसुआत्यांना धक्काच बसतो. वसुआत्या म्हणतात रम्या म्हणते हो आई, यातून काय शिकलो आपण,
आपण तर हेच शिकलो की ज्यावेळी काव्य एक्झामला जाणार, ती परीक्षेला जाणार, त्यावेळी आपण सुद्धा तिच्या डोक्यात परीक्षेव्यतिरिक्त, अभ्यासाव्यतिरिक्त इतरही गोष्टी पेरायच्या आहेत. इतरही गोष्टी इतक्या तिच्या डोक्यात पेरायच्या की ज्यामुळे तिला पेपर लिहिताना तिला मेंटली फोकस करू द्यायचाच नाही आहे आपण. तिला काही लिहिण्याची संधीच द्यायची नाही आहे. म्हणजे जर तिचा मेंटली फोकस नसेल तर तिने जो वर्षभर अभ्यास केलाय त्याचा काही उपयोग होणार आहे का? आता आपण अशी काहीतरी गोष्ट शोधून काढायची आहे की ज्यामुळे काव्या पूर्णपणे कोलमडून जाईल. ती काय करावं काहीच करणार नाही आणि अशा अवस्थेत ती जर पेपरला गेली तर ती पास होईल का? नाही ना. आणि जर आपण ती गोष्ट शोधून काढली आणि जर काव्यासमोर आणली तर मग काव्या काहीच करू शकणार नाही. त्यामुळे आता आपल्याला अशी काहीतरी गोष्ट शोधायला हवी जी धमाका घडवू शकते. आणि माझं गट फिलिंग मला सांगते की ते आपल्या समोरच आहे, पण आपल्याला शोधायचं आहे. पण 16 ऑगस्ट अगोदर, म्हणजे पुन्हा एकदा या घरात 16 डिसेंबर घडणार नाही, 16 ऑगस्ट असं म्हणत दोघेही खूप खुश होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा, नंदिनी, आर्या आता आनंद निवासपर्यंत पोहोचलेले असतात. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, चकाचक बाई, आनंद निवास आलंय. तर नंदिनी म्हणते जाऊ. जीवा म्हणतो नको ना जाऊस, थांब ना अशीच माझ्यासोबत. तर त्यावेळी नंदिनी म्हणते हो का, पण मला तर जावंच लागेल. पण जीवा, आता तुम्ही आर्याला तिच्या क्लिनिकला सोडल्यानंतर ऑफिसलाच जाणार आहात ना? तर जीवा म्हणतो नाही, कदाचित नाही जाणार आहे, कारण ऑफिसमध्ये आज एवढं काही काम नाही आहे. तर त्यावेळी नंदिनी म्हणते अहो म्हणजे मीटिंग वगैरे काहीच नाही आहे का? तर जीवा म्हणतो नाही, आत्ता तरी मीटिंग काहीच नाही आहेत, मीटिंग संध्याकाळी आहेत, परंतु आता मात्र माझ्याकडे मोकळा वेळ आहे. तर आता हे ऐकल्यानंतर आर्या खुश होते आणि म्हणू लागते जन्मीच्या इकडे मोकळा वेळ आहे, म्हणजे आता मला त्याच्यासोबत वेळ घालवता येईल. तर आता नंदिनी जीवाला म्हणते बरं ठीक आहे, जर तुमच्याकडे मोकळा वेळ आहे तर उगाच इकडे तिकडे फिरू नका, तुम्ही घरी जा आणि वेळेवर जेवून घ्या. तर जीवा नंदिनीला म्हणतो हो. तर आता नंदिनी आनंद निवासला निघालेली असते. आता नंदिनी आनंद निवासला जाताच इथे आर्या गाडीचा दरवाजा उघडत असते. तर जीवा म्हणतो अरे तू कुठे निघाली आहेस, तुझं क्लिनिक आलं नाही आहे अजून. तर आर्या म्हणते नाही, मी पुढे बसायला येत होते, म्हणजे उगाच तुला ड्रायव्हर असल्याचं फील नको ना व्हायला. तर जीवा म्हणतो नाही, असं काही होणार नाही, तू मागेच बस, कारण तू मागेच सेफ आहेस. आता मात्र आर्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. आर्या म्हणते बरं ठीक आहे. तर त्याचवेळी जीवा म्हणतो निघूयात ना, पण जीवाला ऑफिसचा फोन आलेला असतो. जीवा म्हणतो 1 मिनिट हा, असं म्हणत जीवा फोन उचलतो आणि फोनवर बोलत असतो. आर्या म्हणते याला काय अर्थ आहे? जन्मीजय माझ्यासोबत असून मी जर त्याच्या बाजूला नसेन तर मग काहीच अर्थ नाही आहे. पण जन्मीजय माझ्यासोबत असा का वागतोय, का अंतर ठेवून वागतोय, ह्या सगळ्याचं उत्तर मला माहीत आहे. ह्या सगळ्याला नंदिनी कारणीभूत आहे. तिनेच त्याला पढवलंय आणि म्हणूनच तो माझ्यासोबत अंतर ठेवून वागतोय. पण नाही, नंदिनीला तर मी जन्मीजयपासून दूर करू शकत नाही, परंतु मी जन्मीजयच्या जवळ जात त्याच्यासोबत जवळीक साधत नंदिनीसोबत मात्र त्याचं भांडण लावून देऊ शकते. नंदिनीमध्ये आणि त्याच्यामध्ये वाद निर्माण करू शकते. असं मला काहीतरी करायला हवं की ज्याच्यामुळे जन्मीजय माझ्या जवळ येईल आणि नंदिनीवर चिडेल. असं म्हणत आता आर्या विचार करू लागते. तर आता जीवाचं फोनवर बोलून झालेलं असतं. जीवा आर्याला म्हणतो चला आता आपण निघूयात ना. पण त्याचवेळी जीवाच्या गाडीजवळ एक फुलं विकणारी मुलगी आलेली असते. जीवा काच खाली करतो तर ती मुलगी जीवाला म्हणते दादा गुलाब घ्या ना. तर जीवा म्हणतो नाही नको. तर आर्या म्हणते घे ना, मलाही गुलाब आवडतात. तर जीवा म्हणतो हो का. तर आर्या मनाशीच म्हणते फायनली मला जीवाकडून गुलाब मिळणार. तर त्यावेळी जीवा त्या मुलीला म्हणतो 2 गुलाब दे. आता जीवा ती गुलाब स्वतः न घेता त्या मुलीला म्हणतो एक काम कर ना, ताईकडेच दे. असं म्हणत आता जीवा मागची काच खाली करतो आणि शेवटी ती गुलाब स्वतःहून न देता त्या मुलीकडूनच आर्याला घ्यायला देतो. आता आर्या ती गुलाबाची फुलं घेते, परंतु त्याचवेळी आर्याचा लक्ष त्या मुलीच्या हातावर असणाऱ्या टॅटूकडे जातो. तर त्यानंतर जीवा तिला विचारतो किती झालेत. तर त्यावेळी जीवाला ती 50 रुपये झाले असे सांगताच जीवा पैसे देतो आणि त्यानंतर जीवा निघालेला असतो. तर आर्या जीवाला प्रश्न करत म्हणते जीवा तू कधी टॅटू काढलायस. आता मात्र आर्याचा हा प्रश्न ऐकून जीवाला धक्काच बसतो. जीवा शांतच होतो,
कारण जीवाला त्याचा भूतकाळ आठवतो. काव्या आणि जीवा रिलेशनशिपमध्ये असताना काव्याच्या नावाचा टॅटू जीवाने आपल्या छातीवर कोरून घेतलेला असतो, परंतु त्याचं लग्न मात्र नंदिनीसोबत झालेलं असतं आणि काव्याचं लग्न पार्थसोबत. परंतु काव्या मात्र जीवाला विसरू शकत नसते. जीवाच्या आठवणी तिच्या मनात तशाच कोरलेल्या असतात. तर आता जीवाला प्रश्न करत काव्या म्हणते, जीवा तू सगळ्या गोष्टी पुसून टाकशील, सगळ्या गोष्टी तू मिटवशील आणि सगळ्या आठवणी लपवण्याचा प्रयत्नही करशील, परंतु या टॅटूचं काय? हा किती दिवस लपवणार आहेस? याचं काय करणार आहेस? तर त्यावेळी तिथे पेटत्या आगीतील एक लाकूड हातात घेत जीवा म्हणतो, आता लपवायची वेळ येणार नाही. असं म्हणत त्याने त्या टॅटूवर ते पेटतं लाकूड ठेवून आपल्या छातीवरचा टॅटू कायमचा काढून टाकलेला असतो. आणि हे सर्व क्षण जीवाला आठवतात आणि जीवाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात. जीवा मात्र शांतच असतो. आर्याच्या या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं जीवाला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, वसू आत्या आणि मानिनीताई चहा पित असतात. त्यावेळी सहजच मानिनीताई वसू आत्याला म्हणतात, रम्या व्यायाम करते ना, तिच्या पायाला आराम भेटतोय ना आता? तर वसू आत्या म्हणतात, हो, आता तिचा पाय अगदी व्यवस्थित आहे, आता तिला त्रास नाही होत आहे. तर मानिनीताई म्हणतात, बरं झालं. तर त्याचवेळी आशाताई त्या ठिकाणी येतात आणि मानिनीताईंना म्हणतात, वहिनी तुम्ही पारदादांची खोली साफ करायला सांगितली होती, मी केली आणि त्यातील काही या वस्तू आहेत ज्या नको आहेत, पण बघा ना यातील काही वस्तू गरजेच्या आहेत का, याचं काय करायचं? असं म्हणत 2 ड्रेस पीस ती मानिनीताईंच्या हातात देते. मानिनीताई म्हणतात, अगं बाई, हे तर मी काव्या आणि नंदिनीसाठी आणले होते. म्हटलं होतं की त्यांची साईज वाढल्यानंतर टेलरला बोलावेन आणि शिवून घेईन, परंतु आता तर पार्थने काव्यासाठी ड्रेसेस आणले आहेत. तरी पण तू एक काम करतेस का, टेलरला बोलावून घेऊया आणि दोघींसाठी 1 पीसच शिवून घेऊया. तर आता पार्थ म्हणतो, टेलरला बोलावशील तू, परंतु काव्या घरी असेल का? काव्याला वेळ मिळेल का? मानिनीताई म्हणतात, हो ते तर आहेच. तर त्यानंतर आता आशाताई त्यामध्ये असणारे काही पेपर दाखवत म्हणते की ह्या रद्दीचं काय करायचं? तर त्यावेळी पार्थ म्हणतो, ही रद्दी नाही आहे, यामध्ये काव्याने राजकीय आणि सामाजिक घडामोडी सर्कल करून ठेवल्या आहेत, रिव्हिजनसाठी मिळतील म्हणून. तर आता पार्थ ती रद्दी नसणारे पेपर आपल्याकडे घेतो आणि त्यानंतर आशाताई लोकर दाखवतात आणि म्हणू लागतात, वहिनी ही लोकर आहे आणि ही शिवलेली क्रोसे आहेत. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, हो हे सुद्धा नंदिनी आणि काव्यासाठीच आणलं होतं, पण काय करणार, त्या दोघींना वेळ नाही, असू देत काही हरकत नाही, ते ठेव. असं म्हणत आता आशाताईंना त्या सगळ्या गोष्टी ठेवायला सांगतात. आता वसू आत्या या सगळ्याचं भांडवल करत मानिनीताईंना म्हणतात, मानिनी अगं आपण अशी स्वेटर ज्यावेळी आपण प्रेग्नेंट होतो त्यावेळी बसल्या जागेवर बनवायचो ना गं, म्हणजे एका फटक्यात आपलं ते स्वेटर विणून व्हायचं. पण ह्या आजकालच्या मुली अगं साधे मोजे विणायला सांगितले तर तेही त्यांना जमत नाही आहेत. आता मात्र पार्थ रागानेच वसू आत्यांकडे पाहतो. वसू आत्या मानिनीताईंना भडकवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात, खरंच ह्या मुलींना वेळच नाही ना गं. आता बघ ना मानिनी, तू इतक्या प्रेमाने ते ड्रेस मटेरियल्स आणलेस, पण या मुलींकडे माप द्यायला सुद्धा वेळ नाहीये. बरं त्यांना जाऊन माप द्यायचं नव्हतं, आपला टेलर घरी येतो आणि माप घेतो, पण यांच्याकडे तर वेळच नाहीये. मानिनी मला एक सांग, या तुझ्या सुना बाळाला तरी नीट वाढवू शकतील का? म्हणजे बाळाला तरी वेळ देतील ना? आता मात्र पार्थ खूप रागानेच वसू आत्यांकडे पाहतो. वसू आत्यांचं हे बोलणं पार्थला अजिबातच आवडत नसतं. वसू आत्या मानिनीताईंच्या डोक्यात नको नको ते विचार भरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणतात, काय गं मानिनी, तुझ्या या अजूनही कलेक्टर न झालेल्या सुनबाई पुढे वेळ देतील ना? आता मात्र मानिनीताई शांतच असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आर्या जीवाला विचारते की काय झालंय, तू असा शांत का आहेस? जीवा म्हणतो, काही नाही, कुठे काय? तर त्यावेळी आर्या म्हणते, मग तुझा हा चेहरा असा उदास का झालाय? तर जीवा म्हणतो, नाही काही नाही, खरंच निघूयात का आपण? असं म्हणत जीवा गाडी स्टार्ट करत असतो, परंतु गाडी स्टार्ट होत नसते. जीवा म्हणतो, गाडी का स्टार्ट होत नाहीये, काय झालं असेल? असं म्हणत तो आर्याला म्हणतो, तू आतमध्येच बसून राहा, मी जरा चेक करतो. आता जीवा गाडी चेक करायला घेतो. तर इकडे आर्या जीवाच्या डिस्टर्ब होण्याचं कारण शोधत असते. आर्या विचार करते आणि म्हणू लागते, जीवा असा उदास का झाला असेल? टॅटू असं मी बोलले त्यावेळीच हा उदास झाला, हा डिस्टर्ब झालाय, पण का, कशामुळे? की मलाच असं वाटतंय. असं म्हणत आता आर्या गाडीतून खाली उतरते. इथे जीवा गाडी का चालू होत नाही हे शोधत असतो. तर इथे आर्या जीवाचा हात पकडते आणि म्हणते, जन्मीजय. जीवा विचारतो, हा काय झालंय? तर जीवाला आर्या म्हणते, जन्मीजय अरे मी तुला काहीतरी विचारलं. जीवा म्हणतो, हो पण तू गाडीतून खाली का उतरलीस? तर आर्या म्हणते, जन्मीजय अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मी तुला काहीतरी विचारलं आहे ना?
आता आर्या पुन्हा एकदा जीवाला प्रश्न करत म्हणते, तू काढलायस का कधी टॅटू? तर त्यावेळी जीवा आर्यावर चिडतो आणि म्हणू लागतो, मला एक कळत नाहीये की तुझ्या मनात अचानकच हा प्रश्न का आलाय? तर आर्या म्हणते, अरे ती गुलाब देणारी मुलगी, तिच्या हातावर खूप छान असा हार्ट शेपचा टॅटू होता आणि तो पाहिला आणि मग विचार आला की आपण सुद्धा टॅटू काढून घ्यावा का? किंवा तू कधी काढलायस का? म्हणजे तुला यामधलं काही माहीत आहे का? किंवा आता काढूयात का आपण? काढायचा आहे का तुला? तर जीवा आर्याला नकार देत म्हणतो की मला टॅटू काढण्यात अजिबातच इंटरेस्ट नाहीये आता. आता जीवा आर्याच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. तर आर्या जीवाला म्हणते, आता आवडत नाहीये म्हणजे या अगोदर इंटरेस्ट होता का? की या अगोदर तू टॅटू काढला होतास का? आता मात्र जीवा आर्यावर चिडतो आणि आर्याला विचारतो, आज तुझ्याकडे खूप मोकळा वेळ आहे का? तर आर्या म्हणते, नाही नाही, मी फक्त तुला सहजच विचारते. मला तरी असं वाटतंय की तू सुद्धा एक टॅटू काढावास. जीवा, आता तू लवकरच बाबा होणार आहेस, मग बाळाच्या रिलेटेड काहीतरी असा क्यूट टॅटू काढावास असं मला वाटतंय. आता बाळाचा विषय काढल्यामुळे जीवा खुश होतो आणि म्हणतो, हो मी माझ्या बाळासाठी एवढं तर करूच शकतो. मी माझ्या बाळासाठी स्पेशल असं काहीतरी टॅटू काढू शकतो. मी एक काम करतो, नंदिनीला फोन करतो आणि विचारतो की मी माझ्या बाळासाठी कोणता असा टॅटू काढू शकेन. तर त्यावेळी जीवाच्या हातातील फोन आर्या काढून घेते आणि म्हणू लागते, जन्मीजय, अरे तू वेडा आहेस का? तर जीवा विचारतो, काय झालं? तर आता आर्या जीवाला म्हणते, अरे तू खरंच वेडा आहेस. अरे तुम्हा नवऱ्यांना ना खरंच काही कळत नाही. अरे सरप्राईज नावाची गोष्ट काहीतरी असते ना, मग तू तुझ्या नंदूला सरप्राईज दे. तिच्या नकळत तू जर टॅटू काढलास ना तर तिला किती सुखद धक्का बसेल हा टॅटू बघून. आणि तिला न विचारता तू जर टॅटू काढलास तर तिला आवडणार नाही का? ती खूप कंट्रोल करते का तुला? असं म्हणत आर्या जीवाला प्रश्न करते. तर जीवा आर्याला म्हणतो, काही काय बोलतेस? अजिबात माझी नंदू तशी नाहीये, त्यामुळे असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. मला काही ती कंट्रोल वगैरे करत नाही. मी फक्त हा विचार करतोय की मी नक्की कोणता टॅटू काढू की जो माझ्या नंदूला आवडेल. आता जीवा विचार करतो आणि आर्याला म्हणतो, एक काम करतो, मला आजचा एक दिवस दे ना, म्हणजे मी घरी जातो आणि नंदिनीच्या नकळत तिला कोणता टॅटू आवडेल ही गोष्ट फाइंड आउट करतो आणि मग उद्या काढूया टॅटू, सिंपल. तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते, कशाला जन्मीजय, अरे आपण दोघांनी मिळून डिस्कस करूया. आणि तसंही आज तुझ्याकडे मोकळा वेळ आहे ना, मग या मोकळ्या वेळेतच आज आपण टॅटू काढला तर काय हरकत आहे? म्हणजे मला असं वाटतंय की तू घरी गेलास आणि मग नंदिनीला कळालं तर त्यापेक्षा हे बेटर आहे की आता आपण टॅटू पार्लरला जाऊया आणि पार्लरमध्ये जाऊनच तिथूनच फायनल करूया की कोणता टॅटू काढायचा आहे. जीवा आर्याला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, नाही का आर्या, हे सगळं खूप घाईघाईत होते, जरा विचार करायला वेळ तरी मिळू देत. तर आर्या जीवाला म्हणते, अरे घाईघाई काय असते? एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली तर ती करून टाकायची, उगाच त्यामध्ये वेळ घ्यायची काहीच गरज नाहीये. जन्मीजय, अरे मला सांग, तुम्हाला बाळ हवं होतं, मग तुम्ही विचार केला होता का जास्त? किंवा घाईघाईत हा निर्णय घेतला, त्यावेळी थांबला होता का? किंवा आपण थांबूयात, 1 वर्षानंतर विचार करूया? नाही ना, घाईघाईनेच सरोगसी केली होती ना. टॅटूचं सुद्धा अगदी तसंच आहे. हा टॅटू तुझ्या हातावर आला ना की मग तुला ह्याच गोष्टीचा फील होत राहील की कधी मी माझ्या बाळाला हातात घेतोय, कधी मी त्याचा स्पर्श अनुभवतोय. आता जीवा या गोष्टीचा विचार करतो. तर त्यावेळी आर्या जीवाला म्हणते, माझ्यावर विश्वास ठेव, मग आता करायचं की नाही हे तू ठरव. आता जीवा विचार करू लागतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याला सरप्राईज देतो आणि काव्याचे डोळे बंद करून तिला रूममध्ये घेऊन येतो. काव्या विचारते, देशमुख काय चाललंय तुमचं? परंतु पार्थने गुलाबाचं पाणी बनवलेलं असतं आणि त्या गुलाबाच्या पाण्यामध्ये काव्याचे पाय ठेवून तो शेकवत असतो. तर ते पाहून काव्या खुश होते आणि म्हणू लागते, काय आहे ना, प्रत्येक नवरा जर असा असेल आणि प्रत्येक नवऱ्याने बायकोच्या या अवस्थेत त्याची जर काळजी घेतली ना आणि जर प्रत्येक मुलीला अशी ट्रीटमेंट मिळाली तर तिचं आईपणाचं आणि बाईपणाचं ओझं थोड्या वेळासाठी का होईना पण नक्कीच कमी होईल आणि या सगळ्यामुळेच तिला थोडं हलकंही वाटेल. तर दुसरीकडे जीवा आवाज देत नंदिनीला म्हणतो, नंदिनी. तर नंदिनी जीवाला विचारते की काय झालंय? तर त्यावेळी जीवा आपल्या हातावरचा टॅटू नंदिनीला दाखवतो. जीवाने बाबा या नावाचा टॅटू आपल्या हातावर काढलेला असतो. आता नंदिनी खुश होते आणि म्हणते, बाबा. तर त्याचवेळी आता आर्या
जीवाच्या हाताच्या बाजूलाच आपला हात धरते आणि आर्याने आई असा टॅटू काढलेला असतो आणि हे पाहून जीवा आणि नंदिनी दोघांनाही धक्का बसतो. तर आता आर्याच्या या वागण्यामुळे नंदिनी काय करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.